संपूर्ण देश हा एका महिन्यासाठी व्हेजिटेरियन होतो. तर फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात श्रावण महिना हा पाळला जातो आणि उद्यापासून श्रावण हा सुरू होतोय. तर श्रावण मासात आरोग्याच्या हिशोबाने काय महत्त्वाचं असतं ते आपण आज या शॉर्टमधून समजून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका, होमिओपॅथिक बालरोग तज्ञ. तर श्रावणात नॉनव्हेज खाल्ल्याने काय बरं होणार आहे? तर ही फक्त अंधश्रद्धा आहे. जर का असं तुम्हाला वाटत असेल तर हा शॉर्ट पूर्ण बघा. ह्या पिरियडमध्ये कोंबडी, मासे जे समुद्राचे जीव असतात त्याचा प्रजननचा काळ असतो. तर श्रावणात कमी प्रकाश आणि दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरामध्ये हार्मोनल बदल होत असतात. तसंच गवतावर आलेली कीड ही बकरी मेंढी खात असतात, विशेष आजार होण्याची संभावना. आणि माशांचा सुद्धा हा नाजूक प्रजनन काळ असतो, म्हणून भारत सरकार सुद्धा ह्या महिन्यामध्ये मासेमारीसाठी बॅन करतात. कारण ह्या काळात त्यांना मारणं म्हणजे त्यांचा वंश संपवणं असं होतं आणि ह्याने फूड चेन सुद्धा बिघडली जाते. आणि आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर ह्याच काळात आपली पचन संस्था ही कमकुवत असते आणि मांसाहार हा पचायला जड असल्यामुळे आपल्या पचन संस्थेला हा पचत नाही. गॅसेस, ऍसिडिटी, स्किन प्रॉब्लेम्स ही उद्भवू शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निसर्ग सुद्धा आपला ह्या पिरियडमध्ये बहरायला सुरुवात करत असतो आणि शरीरासाठी पोषक असणारे पालेभाज्या ह्या जोमाने वाढत असतात. जसं की निसर्गच एक पाऊल आपल्या आरोग्यासाठी पुढे येत असतो. तर ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं असेल श्रावणाला हा फर्टिलिटी मंथ का म्हणतात. तर ही माहिती जर का आवडली असेल तर सर्वांसोबत शेअर करा, रील सेव्ह करा आणि आपल्या पेजला आजच फॉलो करा. धन्यवाद.